नमस्कार मित्रांनो, 12वीचा रिझल्ट लागून आता बरेच दिवस झालेले आहेत आणि आता तुम्हाला प्रतीक्षा आहे ती सीईटीच्या रिझल्टची. सीईटीच्या 2 टप्प्याची तुम्ही आता परीक्षा देऊन मोकळे झालेला आहात. सीईटीचा रिझल्ट लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना धाकधूक आहे की त्यांना पर्सेंटाईल किती येईल, आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल आणि त्या इंजिनिअरिंग ऍडमिशन मिळेल का, कोणत्या पर्सेंटेजला मिळेल, कोणती ब्रांच मिळेल, अशा खूप साऱ्या प्रश्नांचं काहूर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आता असेल. तर आता सध्या सीईटीचा रिझल्ट लागेपर्यंत उरलेल्या दिवसात विद्यार्थ्यांनी काय करावं या विषयावर आता हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, 4 ते 5 पॉईंट मध्ये आपला व्हिडिओ कव्हर करणार आहे की या उरलेल्या दिवसात तुम्ही सीईटीचा रिझल्ट लागेपर्यंत काय करायचं. तर पहिली गोष्ट काय, तर सीईटीचा रिझल्ट लागेपर्यंत टेन्शन घेऊ नका. कारण की तुम्हाला रिझल्ट जो काही लागणार आहे तो तुमच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर लागणार आहे आणि पर्सेंटाईल असू द्या किंवा तुमचे जे मार्क्स असू द्या याच्यावर तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे. पण तर आता काय करायचं तुम्हाला, तर निकाल लागेपर्यंत अनावश्यक ताण घेऊ नका. तुम्हाला जे पर्सेंटेज पडणार आहे, तुम्हाला जे पर्सेंटाईल येणार आहे याच्यावर तुमचं भविष्य नक्की असलं तरी तुमचा निर्णय तुमचं भविष्य ठरवणार आहे. सो पर्सेंटेज किती येतात याच्यानंतर तुम्ही त्याच्या नंतरची कॉलेजची लिस्ट कशी बनवताय, कॅप राऊंडला समोर कसं जातात ह्याच्यावर तुमचा भविष्य ठरणार आहे. त्याच्यामुळे विनाकारण अनावश्यक ताण घ्यायचा काही गरज नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि याच्यानंतरही जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहे, चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे, चांगली ब्रांच मिळणार आहे. सो पहिली गोष्ट अनावश्यक ताण टाळा. दुसरी गोष्ट काय आहे, तुम्ही फोकस कशावर करायचा आहे, तर तुम्ही आता कोणती ब्रांच चांगली आहे तर ब्रांचेसची माहिती घ्यायला सुरुवात करा. कारण की एआयचा जमाना असल्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड AIDS असेल, AML असेल, अशा ब्रांचेस आता सध्या आहेत. त्याच्याबद्दल माहिती करून घ्या. त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल माहिती करून घ्या. त्यांना स्कोप काय आहे, का टेक ब्रांच साठी विद्यार्थी एवढे आग्रही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता माहिती करून घेणं गरजेचे आहेत. मी माझ्या याच रिलेटेड काही व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यात ब्रांचेसची प्रत्येक ब्रांचेसची माहिती आहे. 7 ते 8 ब्रांचेस मी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवरती आहे तर ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सिव्हिल आणि मेक या ज्या कोर ब्रांचेस आहेत, ज्यांना काय दिवसापूर्वी विद्यार्थी ऍडमिशन घेतलं होतं त्या ब्रांचेसची माहिती मी टाकलेली आहे, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. तर तुम्ही ह्या मधल्या काळात ब्रांचेसची माहिती घेतली तर तो तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो. आता पुढचा पर्याय काय, ब्रांचेसची माहिती घेतली, आता कॉलेज कॉलेज इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. कारण प्लेसमेंट चांगलं पाहिजे, कॉलेजचं लोकेशन चांगलं पाहिजे, एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे. मग ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कॉलेजेसची यादी तयार करायला सुरुवात. कारण ज्यावेळेस कॅप राऊंड चालू तयार होतात, त्याचे ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करतात, त्यावेळेस हे कॉलेज जे आहेत ते त्याची आपण यादी करायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतरचं मग चांगलं कॉलेज मिळायला थोडंसं अडचण येते. त्यामुळे काय करायचं की कॉलेजची यादी करायला सुरुवात करा. ह्या मधल्या काळात तुम्हाला जे हवंय जे मिळू शकतं अशा कॉलेजला जाऊन व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला ते मिळणं सोपं जाईल. त्याचबरोबर आपला जो परफॉर्मन्स आहे त्याच्यानुसार बाकीचे डिसिजन घ्या. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय की आता याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बजेट. कारण की तुम्हाला आता फीज लागणार आहे इंजिनिअरिंगसाठी, तर त्याच्यासाठी कॉलेजच्या फीज माहिती असणं गरजेचं आहे. कॅटेगरीसाठी किती स्कॉलरशिप आहे, किती फीज आहेत, प्रत्येकसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात, ह्या गोष्टी माहिती असणं आणि माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं फीज हे प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी असणार आहे. तर तुम्हाला ज्या चांगल्या कॉलेजला, टॉपच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याची फी माहिती करून घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आवश्यक ती कागदपत्र तयार ठेवा. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, डॉमासाईल, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं. तर पुन्हा एकदा ही डॉक्युमेंटची यादी कंप्लीट करून ठेवा. सीईटीचा रिझल्ट लागेपर्यंत 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्या दाखला ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, तुमचं जर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, असे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत तुमच्या कास्टनुसार ते तुम्ही ऍडमिशन पूर्वी तयार ठेवणं गरजेचं आहे. कारण की ऐन ऍडमिशनच्या काळात ह्या सगळ्या गोष्टीचा नंतर काय घाई होते आणि हे डॉक्युमेंट मिळाले नाही तर त्याच्यामुळे ऍडमिशनला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे फी, स्कॉलरशिप आणि कागदपत्रे हे 3 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं ऍडमिशन कन्फर्म होणार आहेत. तुम्ही आता सध्या जेवढ्या मेहनत सीईटी मध्ये मार्क्स मिळवण्यासाठी घेतली असेल, 12वीचे एक्झाम मध्ये घेतली असेल, तेवढीच मेहनत किंवा
पेक्षा जास्त लक्ष तुम्हाला आता ह्या प्रवेश प्रक्रियेकडे देणं गरजेचं आहे. जिथे तुम्हाला यस डॉक्युमेंट असतील, तुमचे कॅप राउंड असतील, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवायची गरज आहे. मागच्या वेळेस 4 कॅप राउंड झाले होते. कॅप राउंड 1, 2, 3, 4 हे 4 कॅप राउंडमध्ये जर चुकीचा ऑप्शन फॉर्म भरला गेला, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना शेवटच्या राउंडपर्यंतही कॉलेज अलॉट झालेलंच नव्हतं. त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस खूप महत्त्वाची असते. या प्रोसेसची माहिती तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाठवत जाईल. तुम्ही ते पाहत जावा, काळजीपूर्वक पहा. कारण की ही जे 2 महिन्याचे कालावधी आहे, तो 4 वर्षासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. सो व्हिडिओ थोडासा लेंदी न बनवता मग CETचा रिझल्ट लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी, एवढंच सांगतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.